चला मॅच होती है सुरुवात, बक्षीस पात्र फेरी आणि जो जीतेगा वो ऊपर जाएगा, टॉप 3 में अपनी जगह बनाएगा। कोणता खेळाडू असेल जो टॉप 3 मध्ये आपली जागा बनवेल? हेच पंच, चला मॅचला सुरुवात करायची आहे। चला बक्षीस पात्र फेरी आहे, आपण जाऊयात वळूयात क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या पटलामध्ये कोण जितेगा वही सिकंदर। कालच्या दिवसातील पहिल्या मॅचचा हॅट्रिक वीर दीपक गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय, स्ट्रायकिंग एंडला अथर्व, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय यश। दीपक 99 जर्सी नंबर 99 दीपक कालचा हॅट्रिक वीर, या चषकातील पहिली हॅट्रिक घेणारा खेळाडू। पहिला चेंडू विकेट संपादन करण्याची संधी, मागे जर पाहिलं तर अवी दादा आहेत, एकेरीला दुहेरीत कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि सिंगल धाव। अथर्वला वाटलं डिक्लेअर मध्ये जाईल त्यामुळे जागेवर थांबला, मात्र यश पोहोचला होता तोपर्यंत स्ट्रायकिंग एंडला। येस, मी विनंती करेल आपली मात्रेवाडी संघाचा खेळाडू अतुल मत्रे, संजय मत्रे, अमित मत्रे यांना विनंती करेल आपण व्यासपीठावर या। अतुल मत्रे, संजय मत्रे, अमित मत्रे यांना विनंती करेल दादा या, कारण आयोजकांचा आपल्याला कॉल आहे। वा भाई वा, सुरेख अशी गोलंदाजी, गोशांकी क्षेत्रात एक धाव, एक धावांनी काही फरक पडणार नाही, ते म्हणजे जय हनुमान स्पोर्ट्स। येस, मत्रेवाडीचे खेळाडू यांना मी विनंती करेल, आयोजकांचा कॉल असेल। पुन्हा एकदा मोठा फटका आपण पाहतोय आणि हा येतोय क्लासिकल अथर्वच्या बॅट मधून, षटकार सुरेख देखना दैदिप्यमान असा फटका। फुलटॉस चेंडू आणि फुलटोल मात्र वसूल केला अथर्व यादव। काय फलंदाजी यार मित्रा, वा भाई वा, पाहत राहावं आणि या फलंदाजाच्या प्रेमात पडावं, फटकेच्या प्रेमात पडावं असं पाहायला मिळते। बनवला ना त्यांनी, टप्पा पडून बॅटवर घेतला ना डायरेक्ट। सुरेख असं क्षेत्ररक्षणासाठी यार्ड सर्कल मध्ये 15 धावा, पहिलं षटक समाप्त, 15 धावा, एक्सपेन्सिव्ह ओव्हर। P1 चा समाचार। ज्योतिर्लिंग 11 गोटीर संघाचे हा हिटर अमित दादा पवार यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सहर्ष स्वागत।
मनोज गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला अर्धशतकवीर नॉन स्ट्रायकिंग एंडला तर दुसरा अर्धशतकवीर गोलंदाजी मार्कवर. दोघे देखील आपल्या संघासाठी 100% देणारे हे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मनोज एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला अथर्व नॉन स्ट्रायकिंग एंडला. येस, आपण जर पाहिलं तर मोरिया 11 मस्करवाडी आणि ज्योतिर्लिंग 11 घोटील दोन्ही संघाच्या कॅप्टननी यायच्या मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. सकाळच्या सत्रापासून आम्ही सांगतोय की स्पीकरचा आवाज थोडासा कमी आहे, त्यामुळे युट्यूबला पहा आणि युट्यूबला ज्या सूचना दिल्या जातील त्या सूचनांचं पालन करा. मस्करवाडी नंबर 1 आणि ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स घोटील आपल्याला विनंती असेल मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. सूर्य कशी फलंदाजी षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अथर्व सेट ऑन फायर पहिल्या मॅच पासून चार्ज घेतलाय अथर्वने. काय सूर्य कशी फलंदाजी. तीस धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30-15च्या सरासरीने सध्याला गडीला धावगती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर मुकेश आपल्याला पाहायला मिळतोय, जर्सी नंबर 8. या आकड्याचा जर विचार केला तर सर रवींद्र जडेजा यांचा जर्सी नंबर 8 आपल्याला पाहायला मिळतो. ज्यांची मॅच आहे त्यांनी व्यासपीठाच्या बाजूला उजव्या बाजूला डाव्या बाजूला लक्ष द्या. युट्यूब पहा आणि आपण स्कोर कडे लक्ष द्या, कारण आवाज पोचत नाहीये. आणि आपला 12th मॅन या ठिकाणी आहे. आपल्याला विचारायचं असेल आपण आपल्या 12th मॅनला विचारायचं आहे, फोन करून विचारायचं आपल्या 12th मॅनला, कारण आमचा आवाज पोचतोय. माईकचा आवाज थोडा कमी आहे, त्यामुळे
यूट्यूबला पहा. यूट्यूबला ज्या सूचना दिल्या जातील सर्व खेळाडूंना सांगण्यात येईल, त्याचा मात्र आपण तंतोतंत पालन करायचं आहे. जिथे एक धाव नव्हती तिथे मात्र 2 धाव. वा बाई वा, सुरेख अशी गुड रन इन बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळाली यश आणि अथर्वची. कॅचची संधी आहे, कॅचची संधी आहे. सोनं करतील का, सोनं करतील का. कॅच ड्रॉप झाली आहे, कॅच ड्रॉप झाली. नाराज असेल गोलंदाज. गोलंदाजाने करायचं तर काय करायचं. पुन्हा एकदा संधी निर्माण केली आहे आणि आता मात्र कोणती चुकी नाही. अथर्वला मात्र परतावं लागेल. अथर्व, क्लासिकल अथर्व. आणि अथर्व डगआउटला परत असताना नवीन फलंदाज प्रवीण चाळके महाराज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला थोडस स्पीडअप ठेवायचंय. संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचतीये 35 धावा. धावसंख्येवर पाहिलं तर सुरेख षटक तिसरं हाताळलं. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. 1 विकेट, मोठी विकेट. एजे गोलंदाजी मार्कवर. कॅचची संधी आहे. खेळाडू तैनात आहे. 2 खेळाडू धावतायत. वा बाई वा, सुरेख असा प्रयत्न. जवळजवळ पाहिलं तर 3 मीटर तरी पळत गेला मागच्या दिशेने. कोई है या कुछ है? चला मॅच चालती जुलती ठेवायचे सर, कारण आपल्याला आज दिवसभरामध्ये 13 ते 14 मॅच कव्हर करायच्या, त्यामुळे थोडीशी घाई करायची आहे.
कॅचची संधी आहे, कॅचची संधी आहे. चौकार गेलाय. नाराज असेल, नाराज असेल. करायचं गोलंदाजाने काय करायचं, संधी निर्माण करायचं, संधीचं सोनं मात्र करता येत नाहीये. येस, थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे कारण अजून देखील आपल्याला भरपूर मॅच खेळवायचे आहेत. पुन्हा एकदा कॅचची संधी, तोच खेळाडू आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा चुकी, पुन्हा एकदा चुकी, चुकी चुकी आणि चुकीला मात्र माफी नाही. चला मस्करवाडी संघ, मस्करवाडी संघ, मस्करवाडी मोरिया 11 मस्करवाडी संघ आपला कॅप्टन पाठवा. त्याचबरोबर ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स घोटील, घोटील संघ, घोटील. बस 47 धावांना विजय असेल. 46 धावा झाला, 47 धावांना विजय असेल. जिंकण्यासाठी 47 धावा करायला लागतील. पाहिलं तर त्या 2 कॅच आल्या असत्या ना तर 8 धावा तब्बल वाचल्या असत्या, फक्त 38 धावा कराव्या लागल्या असत्या. म्हटलं रोहितने कॅच 2 त्याच ठिकाणी एकाच क्षेत्रात 2 कॅच ड्रॉप केल्या आणि त्या 8-10 धावा मात्र वाढल्या. 8 धावा चेसिंग मध्ये अजून वाढल्या. 46 धावा झाल्या. 47 धावांचं लक्ष. इथून पुढे सर्व खेळणाऱ्या टीमला आम्ही सांगू इच्छितो, युट्यूब पाहत असाल तर स्पीकरचा आवाज जात नाहीये, त्यामुळे युट्यूबवर आम्ही सूचना देऊ. आपण लाईव्ह मैदानात जरी पाहत असाल तर ज्या संघाची नंतर मॅच असेल त्या संघाने मिड इनिंग मध्ये टॉस साठी यायचंय. आयोजकांचा कॉल आहे, ज्या पुढील 2 मॅच असतील त्यांचे कॅप्टन मिड इनिंग मध्ये टॉसला पोहोचले नाही तर पेनल्टीला मात्र सामोरं जावं लागेल. याची इथून पुढे सर्व खेळणाऱ्या संघांनी दक्षता घ्या. Yes, Moria 11 Maskarwadi toss winner elected to ball first.
सत्तेचाळीस धावांचा पाठलाग करत असताना आवी आणि मनोज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गावर प्रवीण आपल्याला पाहायला मिळतो. लेट्स प्ले पूर्वार्ध झालाय. उत्तरार्धामध्ये बक्षीस पात्र फेरी. पाच चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतला जाईल. आम्ही देखील एक्सपिरियन्स आहेत, अनुभवी आहेत. पक्क्याची संधी होती. मोठा मासा गळाला लावलाय. वा 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 वा. एजे अजय पार रनआउटची संधी होती, मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाही. 30 सर्कल मध्ये करण होता त्या ठिकाणी. यश होता, माफ करा, यश होता. एक महत्वाची सूचना आपण देऊयात सर्व संघांना. आज जे संघ खेळतील त्या संघांना, कारण पाहिलं तर या ठिकाणी स्पीकरचा आवाज थोडासा कमी करण्यात आलाय. तर युट्यूबला आमचा आवाज पोहोचतोय, सर्व संघांपर्यंत युट्यूबला आमचा आवाज पोहोचतोय. त्यामुळे सर्व संघांनी, ज्या संघाची पुढील मॅच असेल त्याने टॉसच्या मिड इनिंग ज्यावेळेस होईल, एक सत्र ज्यावेळेस संपेल, त्यावेळेस आपला कॅप्टन आपला निर्णय खिशामध्ये घेऊन या ठिकाणी पोहोचेल, याची सर्व संघांनी, या पुढील खेळणाऱ्या संघांनी दक्षता घ्यायची. आपण यानंतर जाणार आहोत, जो जितेगा वही सिकंदर, टॉप 3 मध्ये जाणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. मस्करवाडी संघ इकडून जावा, गेटच्या इथून जावा, म्हणून आपला एक खेळाडू ठेवा. आयोजन कमिटी आपल्याला त्यासाठी सांगतो, त्या गेटवर एक खेळाडू ठेवा, कारण आपलं युट्यूब चालू आहे. इकडून आपल्या व्यासपीठासमोरून खेळाडू जाऊ द्या, मागून कुठून जाऊ द्या. चला थोडीशी घाई करा, चायचेवाडी संघ थोडीशी घाई करा. चला चाळकेवाडी संघ आपण फार वेळ घेत आहे मित्रांनो. पंच घड्याळाकडे लक्ष असू द्या, फार वेळ घेते क्षेत्ररक्षण करणारी टीम.
पवार सर, कुंभार सर लक्ष असू द्या, कारण फार वेळ घेते टीम. वारंवार ताकीद देत राहा. प्रत्येक चेंडू नंतर एवढा वेळ घेतला तर कसं व्हायचं. आपल्याला मॅच कव्हर करायचे आज संपूर्ण दिवसामध्ये. आणि पाहिलं तर आपला दिवस मोठा रात्र छोटी आहे, त्यामुळे थोडंसं स्पीडअप घ्यायला सांगा. प्रत्येक संघाला एवढा वेळ दिला तर कसं व्हायचं, त्यामुळे थोडंसं स्पीडअप घ्यायला सांगा. चला, मॅच मात्र हलती जुलती ठेवायची आहे, दोन्ही संघांना सांगण्यात येत आहे. एस पंच आपला निर्णय लगेचच कळवा. एक धाव, गोशांकी शेतात एक धाव. तर झाडाच्या फांदीला लागून गेला तर एक धाव आहे, कारण त्या इकडून गेला तर चौकार आहे. पंचांचा निर्णय, गोशांकी क्षेत्रात एक धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावर. नितीन सर आमच्या पोहोचवतात आमच्यापर्यंत. आणि आपण ही स्पर्धा म्हणजेच दत्तकृपा 11 घोटील आयोजित श्री दत्तकृपा चषक 2026 हे आपण पर्व दुसरं आहे. आणि दुसऱ्या पर्वाची कालच्या दिवसामध्ये काल दिवसभरामध्ये काय अप्रतिम अशा मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत सर्व मॅचेस गेलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या सेकंड हाफ मधील. आणि काल जर पाहिलं तर किरण मस्कर सर यांची बॅटिंग अप्रतिम अशी फलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. आज पाहिलं तर त्यांचा देखील वाढदिवस आणि वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा किरण सर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय, हर्षद, हॅरी आपल्या संघासाठी करावे लागेल. गॅरी अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. डॉट डिलिव्हरीची सांगता. पास एक एक धावेसाठी धावाधाव करावी लागेल प्रत्येक धावेसाठी, कारण लक्ष मोठं आहे, त्यामुळे धावाधाव करावी लागेल. नऊ या धावसंख्येवर धावसंख्या पाहायला मिळते. डायरेक्ट हिट झाला असता, परतावं लागलं असतं. चतुर चालाक यष्टी रक्षक आपल्याला पाहायला मिळतोय.
चला तू चल मैं आया. पत्त्याचा बंगला घुसतो तसा आपल्याला जयनवान फोर्ट सावंतवाडी संघाचा ग्राफ घसरताना पाहायला मिळतोय. कालच्या दिवसातील पहिला हॅट्रिक वीर आता मात्र फलंदाजीसाठी दीपक. एक अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत त्याला भूमिका बजावावी लागेल. बारा धावा झाल्यात. 12 धावा. 8 चेंडू आणि 35 धावेची गरज आहे. टेलेंडर सध्याच्या घडीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जयहनुमान स्पोर्ट सावंतवाडीचा टेलेंडर मैदानाच्या आत सुरुवात झाली आहे. ओपनर मिडल ऑर्डर आणि आता टेलेंडर म्हणतात ती टेलेंडरची जोडी मैदानाच्या आतमध्ये. विकेट गेली आहे. सहा विकेट आतापर्यंत गमावल्यात त्यामध्ये सावंतवाडी संघाने. 7:35 ची गरज. अथर्व अथर्व तुझ्याकडून अपेक्षा आहेत. खेळाडूंचं मनोरंजन करशील. 2 चौके 1 षटकार तुझ्या बॅटमध्ये पाहायला मिळेल का? एंटरटेनमेंट कर मित्रा थोडीशी, कारण मैदानाच्या आतमध्ये काही एंटरटेनमेंट आहे. शुकशुकाट भयान शांतता आणि डगआउटचा वापर करायचा आहे. जो संघ खेळतील त्यांनी मात्र डगआउटचा वापर करायचा हे लक्ष असू द्या. चला थोडीशी घाई कर मित्रा. गोलंदाज थोडीशी घाई कर मित्रा. मॅच आता संपुष्टात यायला आली आहे. विघ्नेश दादा थोडस घाई करा.
लेफ्ट आर्म गोलंदाज वर्सेस लेफ्ट आर्म फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हा एका दुसरा षटकार एका दुसरा चौकार मारून तरी पब्लिकचं मन खुश कर, सावंतवाडी गावचं नाव खुश कर मित्रा. खेळाडूंना मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर केलाय. चला मस्करवाडी संघ आपल्याला शेवटचा पुकार असेल. आपण व्यासपीठाच्या दिशेने या सर्व संघ मस्करवाडी संघ युट्यूब पाहत असाल मित्रांनो, आम्ही वारंवार सांगतोय युट्यूब पहा आणि त्यानुसार आपण चाला. सूचना आपल्यापर्यंत युट्यूबच्या माध्यमातून पोहोचवल्या जातील, सूचना पोहोचवल्या जातील. चला मस्करवाडी नंबर 1 मोर्या 11 मस्करवाडी विक्रांत. विक्रांत लक्ष असू द्या विक्रांत दादा. बा एक लिगल डिलिव्हरी टाक रे, हे शेवटचा चेंडू आहे. हा बस बस, धन्यवाद धन्यवाद. आयोजकांना सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. आणि दुसरा संघ ठरतोय तो म्हणजेच बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारा सहारा 11 चाळकेवाडी हा संघ ठरतोय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच